विश्ववंदनीय विश्वगुरु महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार एवं बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून सर्व महामानव, सर्व महामाता यांच्या कार्याला अभिवादन करून आपण आजचा ग्रंथ सुरू करत आहोत. आजचा ग्रंथ सुरू करण्याच्या अगोदर आपण काल समाधी म्हणजे जे सम्यक समाधी आहे, सम्यक सील आहे, ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आणि हे बघत असतानाच त्याच्यामधून पुन्हा त्यांनी शिलाविषयी थोडंसं माहिती सांगितलेली आहे. शिलामध्ये 10 गुण येतात. सील आहे, दान आहे, उपेक्षा आहे, निष्क्रम आहे, वीर्य आहे, शांती आहे, सत्य आहे, अधिष्ठान आहे, करुणा आहे आणि मैत्री आहे. आणि यालाच आपण 10 पारमिता सुद्धा असं म्हणतो. किंवा ह्या 10 पारमिता जर पूर्ण केल्या तर तो पूर्णत्वाच्या अवस्थेला पोहोचला आपण असं म्हणतो. इथपर्यंत आपण काल बघितलेलं होतं. हा पहिलाच म्हणजे या 5 परिवर्जकाला जी धम्मदेशना चालू आहे पहिली तीच चालू आहे. त्याचा पुढचा भाग आज बघूया. बुद्धाने आपला धम्म आणि त्यातील विषय समजून सांगितल्यानंतर परिवर्जकांना विचारले, माणसाची व्यक्तिगत चारित्र्याची पवित्रता ही जगातील चांगल्या गोष्टीची आधारशिला नाही काय? त्यांनी उत्तर दिले, आपण म्हणता ते बरोबर आहे. आपण आता सुरुवातीपासून बघत आहोत की बुद्धाची पद्धत कशी वेगळी आहे, जगा वेगळी आहे. मग ते सगळा धम्म समजून सांगितल्यानंतर पुन्हा ते त्यांना विचारतात की माणसाची व्यक्तिगत जी चारित्र्य आहे ही चारित्र्य जगामध्ये जेवढ्या काही चांगल्या गोष्टी आहे त्याचा पाया नाही का? त्यावेळेस ते परिवर्जक म्हणतात, बरोबर, आपण जे म्हणतात ते बरोबर आहे. माणसाची व्यक्तिगत चारित्र्यता ही अतिशय महत्वाचं आहे. जी व्यक्ती चरित्रवान नसते तर त्या व्यक्तीला व्यक्तीच म्हणू नये असं म्हणून ते परिवर्जक त्यांच्या म्हणण्याला होकार देतात. पुढे बुद्ध विचारतात, लोभ, क्रोध, अज्ञान, प्राणहत्या, चौर्य, व्यभिचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तिगत चारित्र्य भ्रष्ट होत नाही काय? या वाईट गोष्टीवर ताबा ठेवता यावे म्हणून व्यक्तिगत शुद्धीकरता चारित्र्याचे सामर्थ्य वाढवणे आवश्यक नाही का? जर कोण्या माणसामध्ये व्यक्तिगत चारित्र्य शुद्ध नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यास जनकल्याणाचे माध्यम होऊ शकेल काय? आणि परिवर्जकांनी उत्तर दिले, आपण म्हणतात ते बरोबर आहे. पुढे बुद्ध असं म्हणतात की ज्या व्यक्तीमध्ये लोभ असेल, क्रोध असेल, अज्ञान असेल, तो प्राणी हत्या करत असेल, तो चोरी करत असेल, तो व्यभिचार करत असेल, तो खोटा बोलत असेल, ह्या सर्व गोष्टी जर तो करत असेल तर तो किती लोकांशी चांगला वागला, प्रेमाने बोलत असला तर त्याला आपण चारित्र्यवान समजायचं का? असा भगवान बुद्ध प्रश्न विचारतात. आणि म्हणून ते तेव्हा म्हणतात, नाही, त्याला चारित्र्यवान म्हणता येणार नाही असे ते परिवर्जकांनी उत्तर देतात. आणखीन असे की माणसाला दुसऱ्यांना आपला गुलाम बनवण्यात किंवा त्यांच्यावर सत्ता गाजवण्यात संकोच का वाटत नाही? माणूस दुसऱ्यांच्या जीवनातील सुखदुःखाबद्दल उदासीन का असतो? माणसं एकमेकाशी सदाचाराने वागत नाहीत हेच त्याचे कारण नव्हे काय? आणि परिवर्जक उतरले, होय, असेच आहे. प्रत्येक माणसाला काय वाटते की मला माझे अधिकार पाहिजे, मला माझे हक्क पाहिजे, मला माझे कर्तव्य नाही, मला अधिकार पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे. परंतु हे सर्व मिळाल्यानंतर, सगळं स्वातंत्र्य, समता, बंधुत्व शिकल्यानंतर, एवढं केल्यानंतर मग मात्र त्याला असं वाटतं की तो दुसरा व्यक्ती आपला काय व्हायला पाहिजे, गुलाम बनला पाहिजे. आपली सत्ता त्याच्यावर चालवली पाहिजे किंवा ती सत्ता चालवताना त्याला संकोच वाटत नाही. एक माणूस दुसऱ्यांच्या सुखासाठी किंवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी तो उदासीन का असतो?
याचाच अर्थ असा आहे की माणसं एकमेकाशी सदाचाराने वागत नाहीत, एकमेकाशी व्यवहाराने म्हणजे व्यवहारापुरतं वागतात, सदाचाराने म्हणजे चांगलं वागत नाही. बरोबर आहे की नाही? परिवर्जक म्हणतात हो. जर प्रत्येकाने अष्टांग मार्गाचा सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक कर्मात, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा थोडक्यात सदाचाराचा मार्गाचा अवलंब केला तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर करणार नाही का? त्यावर ते म्हणाले, होय, तसेच आहे. मग याच्यातून या दुष्ट चक्रातून निघण्यासाठी प्रत्येक माणसाने काय करायला पाहिजे? अष्टांग मार्गाचा वापर करायला पाहिजे. जर अष्टांग मार्गाचा जर वापर केला तर आपोआपच तो सदाचारणी होईल आणि सदाचारणी जर झाला तर तो एकमेकाविषयी कधीही द्वेषाने वागणार नाही, दुसऱ्यावर सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार नाही. हो की नाही? ते परिवर्जक म्हणतात, हो, आपण तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे. सील किंवा सद्गुणाच्या मार्गाचा उल्लेख करून बुद्धांनी विचारले, गरजू आणि गरीब लोकांचे दुःख नाहीसे करण्यासाठी, दरिद्र लोकांचे दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही का? जिथे दारिद्र्य आणि दुःख आहे तिथे लक्ष पुरून ते दूर करण्यासाठी करुणाची आवश्यकता नाही का? निस्वार्थीपणे करावयाच्या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता नाही का? वैयक्तिक लाभ होत नसला तरी सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही का? पुन्हा मग बुद्ध म्हणतात, सील किंवा सद्गुणाचा या मार्गाचा म्हणजे चारित्र्य आणि सद्गुण याचा उल्लेख करताना बुद्ध म्हणतात की या जगामध्ये अनेक गरीब लोक आहेत, अनेक गरजू लोक आहेत. त्या गरीब लोकांचं दुःख जर दूर करायचं असेल तर आपण त्यांना दान करायला पाहिजे की नाही? मग हे दान आपण शिकलेलं आहोत. दान कशाला म्हणायचं आहे? दान म्हणजे दान आणि मदत या दोन शब्दामध्ये फरक आहे. मदत आपण केव्हा करतो की त्याच्याकडून काहीतरी ती परत मिळण्याची अपेक्षा आहे, ती झाली मदत. म्हणजे आज तुम्हाला गरज आहे, त्याला पैसे दिले, परंतु त्याच्याकडे ते पैसे आले किंवा कोणतीही गोष्ट असेल तर ती परत आपल्याला देते, ती झाली मदत. परंतु दान दान म्हणजे कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता, मग ती पैशाच्या स्वरूपात असेल, रक्ताच्या स्वरूपात असेल, देहाच्या स्वरूपात असेल किंवा प्राणाच्याही स्वरूपात असेल, त्याला काय म्हणू शकतो आपण? दान म्हणू शकतो. असं दान आपण गरीब आणि गरजू लोकांच्या कल्याणासाठी द्यायला पाहिजे की नाही? जिथे दारिद्र्य आणि दुःख आहे तिथे लक्ष पुरून ते दूर करण्यासाठी करुणाची आवश्यकता नाही का? मग तो कोणत्याही जातीचा असो, प्राणी असो, काही असो, पण जिथं जिथं दुःख आहे, जिथं जिथं दारिद्र्य आहे, त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये काय पाहिजे? करुणा पाहिजे. ही करुणा त्या ठिकाणी आवश्यकता नाही का? आणि निस्वार्थपणे करायच्या कार्यासाठी निष्काम भावनाची आवश्यकता नाही का? एखादं कार्य करायचं आहे, निष्कामपणे करायचं आहे, निष्काम म्हणजे निस्वार्थीपणे करायचं आहे, तर ते निस्वार्थीपणा करण्यासाठी माझ्या मनामध्ये निष्काम भावना पाहिजे. याशिवाय वैयक्तिक लाभ नसला तरी सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही का? उपेक्षा म्हणजे काही हो, कोणी आता समजा आमचे आता हे वेगवेगळे ऑनलाईनवर आम्ही कार्यक्रम होतो, आता याच्यातून काही पैशाचा फायदा आहे का? आता हे 22 प्रतिज्ञा सांगत आहोत, याच्यातून कोणता फायदा होत आहे का? काहीच फायदा नाही. परंतु कुठेतरी जनजागृती होणे, बाबासाहेबांचं कार्य पुढे नेणं हाच त्यांचा आहे. मग कोणी मला देईन का, कोणी देणार नाही का, याचा विचार न करता आपण आपलं कार्य करणे, यालाच उपेक्षा असं म्हणतात. म्हणजेच गरजू लोक दारिद्र्य दूर करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज आहे? आपणाला दानाची गरज आहे, करुणेची गरज आहे, निष्काम सेवेची गरज आहे आणि उपेक्षाची गरज आहे. हो की नाही? परिवर्जक म्हणतात, हो, बरोबर आहे. माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही का?
प्रत्येक माणसावर प्रेम करणं आवश्यक नाही का? तर सर्व प्रयोजक म्हणतात होय. याच्याही एक पाऊल पुढे जाऊन मी म्हणतो, केवळ प्रेम करणे पुरेसे नाही. खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची. ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे. मैत्री भाव केवळ मानवाविषयी नव्हे, तर सर्व प्राणी मात्राविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे. ती मानवापुरतीच मर्यादित नाही. अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही काय? आपले मन निपक्षपातीपणे मोकळे, प्रत्येकावर प्रेम करणे आणि कोणाचाही द्वेष न करणारे असावे. म्हणून आपण स्वतःला जो आनंद हवा असतो, तोच आनंद सर्व प्राणी मात्राला मैत्री खरेच दुसरे कशाने मिळू शकेल? माणसाने सर्वावर प्रेम करायला पाहिजे, पण प्रेमापेक्षा अजून त्याच्यापेक्षा मोठी व्याख्या आहे, ती म्हणजे मैत्री. मैत्री ही माणसाबरोबरच प्राणी याच्यावरही सुद्धा करतात. मग आता प्राण्यांचे गुण थोडेसे वेगळे असतात, थोडासा इथं, आणि माणसाचे गुण वेगळे असतात. तर एक ऋषी पाण्यामध्ये जातो, असं मंत्र काहीतरी म्हणत असतो. तो मंत्र म्हणत असताना त्याच्या हातामध्ये काय येते? विंचू येतो. तो विंचू त्या माणसाला, त्या ऋषीला चावते. ते त्याला काही करत नाही, पुन्हा सोडून देते. पुन्हा अजून हे करायला गेले की तोच विंचू येते, तो चावतो, पण हा त्याला मारत नाही, काही नाही, सोडून देतो. मग असे बऱ्याच वेळा झाल्यानंतर त्या ऋषीचे दुसरे शिष्य म्हणतात की गुरुवर्य ते चावायले, तुम्ही त्याला काही करणं द्यायले, ते सोडून द्यायले. तर त्या वेळेस ऋषी म्हणतात, चावणं किंवा डंख मारणं हे त्याचं कार्य आहे आणि प्रेम करणं हे आपलं कार्य आहे. म्हणजे प्राण्याचं कार्य, आता समजा चुकून, आता हे तर झालं जुनी, आता ताजी गोष्ट म्हणजे आता तुमचं काय त्यांचं नाव, प्रकाश आमटे, आनंदवनामधले प्रकाश आमटे यांना प्राणी पाळायचा फार नाद आहे. बरं, ते नुसते वाघ पाळत, आपलं कुत्रेच पाळत नाहीयेत, तर ते वाघ पाळतात, नाग पाळतात, विषारी नाग, त्यांचे दात न काढता. तर ते त्या वाघावर एवढं प्रेम करतात की वाघाच्या जबड्यामध्ये हात घालतात. ते वाघ त्याला काही करत नाहीये. म्हणजे बुद्धाची करुणा, बुद्धाची मैत्री ते प्रत्यक्षपणे अवलंबून करतात. असंच ते त्या एका नागासंग, कोब्रा नाग चांगला खेळत असताना कुठंतरी स्पर्शामध्ये फरक झाला आणि त्या कोब्रा नागाने काय केलेलं आहे? त्या आमटेला चावलेला आहे, डंग मारलं. आणि तो आता कोब्रा नाग म्हणजे अत्यंत विषारी आहे. मग तात्काळ त्यांची पत्नी, डॉक्टर सगळे प्राथमिक उपचार करतात आणि नागपूरला दवाखान्यामध्ये नेतात. 5-6 दिवस लागतात. 5-6 दिवस झाल्यानंतर पहिला प्रश्न असतो की त्या नागाचं काय केलं? त्या नागाचं काय केलं? त्याला मारलं नाही ना? त्याला जिवंत ठेवलं ना? दोष त्याचा नाही, मी त्याच्याबरोबर खेळत होतो, पण त्याला माझा स्पर्श दुसरा वाटला आणि त्याने मला काय केलेलं आहे? दंश केला. तसंच या प्रकारे बुद्ध सुद्धा असं म्हणतात की पक्षपातीपणे मोकळेजण प्रत्येकावर, मग प्राणी असो, पक्षी असो, निसर्ग असो, माणसावर असो, त्याच्यावर जे प्रेम आहे, निपक्षपातीपणे प्रेम करतात, त्यालाच मैत्री असे म्हणतात. प्रेमापेक्षा मोठी व्याख्या ही मैत्रीची आहे. ते म्हणाले, होय, सर्व असेच आहे, परंतु या सर्व सद्गुणाच्या आचरणात प्रज्ञेची आणि निर्मल बुद्धीची जोड दिली पाहिजे. हे सर्व गुण माझ्यामध्ये आहेत, सर्व चांगले आहेत, परंतु ते आचरण करताना प्रज्ञा, निर्मल बुद्धी याची जोड पाहिजे. प्रज्ञा म्हणजे खूप अभ्यास करणारा, खूप विद्वान आहे, आणि निर्मल बुद्धी म्हणजे कोणाविषयी द्वेष न ठेवणारा, याची जोड आवश्यक आहे. बुद्धाने विचारले, प्रज्ञा आवश्यक नाही का? परिवर्जकांनी काहीच उत्तर दिले नाही. आपल्या प्रश्नाचे उत्तर त्यांना भाग पाडण्यासाठी बुद्ध पुढे म्हणाले, चांगला माणूस आपण त्यालाच म्हणू जो दुष्कर्म करणार नाही, वाईट गोष्टीचा विचार सुद्धा करणार नाही, उपजीविकेसाठी कुमार्गाचा अवलंब करणार नाही, वाईट आणि किंवा दुसऱ्याला दुःख देणारे आहे असे काही बोलणार नाही, कारण हे चांगल्या माणसाच्या अंगाचे गुण आहेत. परिवर्जक म्हणाले, होय,
हे बरोबर आहे. बुद्धाने विचारलं, प्रज्ञा आवश्यक नाही का? त्यांना ते काही उत्तर देता आलं नाही. ते शांत बसले. मग ते अजून समजावून सांगण्यासाठी ते म्हणतात की चांगला माणूस आपण त्यालाच म्हणू शकतो. चांगला माणूस कोणाला म्हणणार आहोत? की जे कधीही वाईट गोष्टी करत नाही, जो कधी दुष्कर्म करत नाहीये, वाईट गोष्टीचा कधीही विचार करत नाहीये आणि आपला संसार चालवण्यासाठी, आपलं पोट भरण्यासाठी कधीही वाईट मार्गाचा अवलंब करत नाहीये किंवा दुसऱ्याला त्रास देत नाहीये, असा जो व्यक्ती चांगला, हे चांगल्या माणसाचे गुण आहेत. म्हणून प्रज्ञा त्याच्यापाशीच असते. हे बरोबर आहे की नाही? तेव्हा परिवर्जक म्हणतात, हो बरोबर आहे. परंतु जे सत्कर्म करायचे आहे ते आंधळेपणाने करणे हे उचित आहे का? बुद्धांनी विचारले. मी म्हणतो नाही, हे पुरेसे नाही. बुद्ध परिवर्जकास पुढे म्हणाले, हेच जर पुरेसे असते तर ताने मूल नेहमीच चांगले कृत्य करते असे म्हणावे लागेल. कारण तान्या मुलाला शरीर म्हणजे काय हे कळत नसते. पाय झाडण्याखेरीज ते आपल्या शरीराने दुसरे कोणतेही कृत्य करत नाही. बोलणे म्हणजे काय हे त्याला कळत नाही. त्या अर्थी रडण्यापलीकडे किंवा ओरडण्यापलीकडे अधिक वाईट असे ते काहीच बोलू शकत नाही. विचार म्हणजे काय हेही त्याला कळत नाही. ते फक्त आनंदाने किंकाळ्या मारू शकते. उपजीविका म्हणजे काय हे त्याला कळत नाही. त्या अर्थी त्याने एखाद्या वाईट तऱ्हेने जीविका करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आईचे स्तन चोखण्यापलीकडे जगण्याचा दुसरा कोणताही मार्ग तो अवलंबू शकत नाही. पुन्हा अत्यंत चांगला प्रश्न आणि त्या चांगल्या प्रश्नाचं उत्तर बुद्ध या ठिकाणी सांगतात. सत्कर्म करताना माणसाच्या जीवनामध्ये ते आंधळेपणाने करायचं नाही. एखाद्याला मदत करायची आहे, एखाद्याला दान करायचं आहे, पण ते करतानाही सुद्धा ती व्यक्ती कशी आहे, त्याला खरंच गरज आहे का, खरंच दान त्याची आहे का, हे सर्व बघून आपण त्याला सत्कर्म किंवा दान करणं गरजेचं आहे. जर आपण उगाच आंधळेपणाने करत राहिलं तर एखादं लहान मूल मग बुद्ध उत्तर देतात की लहान मूल हे नेहमीच चांगले सत्कर्म करत राहतो. मग त्याला आपण चांगला सज्जन माणूस म्हणायचं का? जसं लहान मूल काय करते, त्याला काही बोलता येत नाही, काही करता येत नाही, नेहमी आपले हात पाय हलवत राहते, भूक लागली की रडत राहते, दुसरं काही करत नाहीये. मग तो चांगला माणूस आहे का? चांगला बालक आहे का? लहान बालकाला विचारही करता येत नाही, परंतु त्याला एखादा आनंद झाला तर जोरजोराने वरडतो, किंकाळ्या मारतो. मग उपजीविका म्हणजे काय आहे हेही त्याला कळत नाही. तर या सर्व गोष्टीचं ज्ञान आहे ज्या व्यक्तीला, आणि तो डोळसपणाने दान करतो त्याला. म्हणून सत्कर्म करताना आंधळेपणाने करू नये असे बुद्ध म्हणतात. म्हणून सद्गुणाचा मार्ग प्रज्ञेच्या कसोटीला उतरला पाहिजे. या वास्तव समज आणि बुद्धी हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहे. सद्गुण प्रत्येक माणसाच्या किंवा प्रज्ञेच्या कसोटीला उतरलं पाहिजे असं बुद्ध म्हणतात. उतरलं पाहिजे म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये ती समज आली पाहिजे, त्याच्यामध्ये ती बुद्धी आली पाहिजे. कोणाला मदत करायची, कोणाला मदत करायची नाही, कोणाला कसं समजावून सांगायचं, ही जेव्हा समज येते किंवा ही बुद्धी प्राप्त होते त्यालाच आपण प्रज्ञा असं म्हणावं. प्रज्ञा पारमिता ही इतकी महत्वाची व आवश्यक काय आहे याचे दुसरेही एक कारण आहे. दान आवश्यक आहे, परंतु प्रज्ञेशिवाय दिलेल्या दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो. करुणेची आवश्यकता आहे, परंतु प्रज्ञेशिवाय करुणाचा परिणाम वाईट गोष्टींना आधार होण्याचा संभव असतो. पारमितीची प्रत्येक कृती ही प्रज्ञा पारमितीच्या कसोटीला उतरली पाहिजे. शहाणपणा हे प्रज्ञा पारमितीचे दुसरे नाव आहे. कोणाला मदत करायची आहे, कोणाला दान द्यायची आहे, हे तुमच्या जवळ प्रज्ञा पाहिजे. एखादा आता आला तुम्हाला कोणी, समजा द्या मला, आणि ते पैसे घेऊन तो काहीतरी दारू पित असन किंवा काहीतरी हे करत असन, तर ते दान उपयोगाचं आहे का?
तर मग हे दान कोणाला करायचं आहे, गरज कोणाला आहे, हे तुमच्यामध्ये शहाणपणा, समंजसपणा तुमच्यामध्ये आलं पाहिजे. असा जो शहाणपणा आहे यालाच आपण प्रज्ञा म्हणू शकतो किंवा प्रज्ञापरिमितेचं हे दुसरं नाव आहे. पुन्हा बुद्ध म्हणतात, माझे म्हणणे असे आहे की अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव माणसाला असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचेही ज्ञान त्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते, कुशल कर्म कोणते याची देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे. अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खऱ्या चांगुलपणाचा सद्भाव त्यात असू शकणार नाही. म्हणूनच मी म्हणतो की प्रज्ञा हा एक आवश्यक असा गुण आहे. प्रज्ञावान माणसाला हे लक्षात यायला पाहिजे की कुशल कार्य कोणते आहे, अकुशल कार्य कोणते आहे, त्याची जाणीव त्याला लक्षात पाहिजे. कारण ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही जर त्याच्यामध्ये चांगुलपणाचा सद्भाव नसणार तर काही अर्थ नाहीये. म्हणून कोणत्याही गोष्टीमध्ये प्रज्ञापारमिता असणं अत्यंत गरजेचं आहे. नंतर परिवर्जकांना पुढील प्रमाणे आदेश देऊन भगवान बुद्धाने आपले प्रवचन संपवले. माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे, कारण दुःखाच्या अस्तित्वाकडे मानवजातीचे लक्ष सोपवतो. माझ्या धम्माविषयीचा हा असा दृष्टिकोन चुकीचा ठरवून मग मी तुम्हाला असं जे ज्ञान सांगत आहे, एक नवीन प्रकारचं ज्ञान सांगत आहे, तर तुम्हाला असं वाटेल की माझा धम्म हा निराशावादी आहे. कारण बुद्धांनी सांगितलं की या जगामध्ये दुःख आहे, जन्मापासून ते मरापर्यंत दुःख आहे, पण ते दुःख निवारण्याचा उपाय सुद्धा आहेत. तर त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटेल की बुद्ध हा निराशावादी आहे का. माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो यात शंका नाही, परंतु दुःखाचे निरसन करण्यावरही तो तेवढाच जोर देतो, हे विसरू नका. माझ्या धम्मामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. मानवी जीवनाचा उद्देशही आहे आणि त्यात आशेचा संदेश देखील आहे. बौद्ध धम्मामध्ये दुःखही आहे, ते दुःख दूर करण्याचा उपायही आहे. मानवी जीवनाचा उद्देश काय असायला पाहिजे तो पण आहे आणि तो कशा रीतीने अवलंबून येते याचा संदेश देखील आहे. माझ्या धम्माचा हेतू अविद्या, अज्ञान नष्ट करणे आहे. दुःखाचे अस्तित्व आहे हे न समजणे हा अज्ञानाचा नाश आहे. प्रत्येक लोकांना वाटते दुःखापासून दुःखच आहे, ते दुःख दूर होऊ शकत नाही, हे त्यांचा अज्ञानपणा आहे. दुःख दूर होऊ शकते, परंतु त्यावर आपण उपाययोजना करायला पाहिजे. त्यात आशेचा संदेश देखील आहे, कारण मानवी दुःखांचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवतो. तुम्हाला हे मान्य आहे की नाही असा शेवटी प्रश्न विचारतात आणि परिवर्जक म्हणाले, होय, आम्हाला मान्य आहे. तर अशा रीतीनं हे पहिल्या प्रवचनाचा काही भाग, म्हणजे पहिलं प्रवचन ज्या 5 त्या परिवर्जकाला दिलं ते पूर्ण झालं. आता हे त्यांच्या लक्षात आलं की नाही तेच आता प्रतिक्रिया ते करून घेतात. मग पुन्हा सगळं हे संपलेलं आहे, ज्ञान पहिलं धम्मदेशना संपलेली आहे आणि मग ते परिवर्जक म्हणतात, हा खरोखरच एक नवीन धम्म आहे. याची परिवर्जकांना ताबडतोब जाणीव झाली. जीवनाच्या समस्येकडे पाहण्याचा या नवीन दृष्टीचा त्यांच्यावर एवढा परिणाम झाला की ते एकमताने म्हणाले, जगाच्या इतिहासात आजपर्यंत मानवी दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हाच धर्माचा खरा पाया आहे. हे कोणत्याही धर्मसंस्थापकांनी सांगितले नाही. ते लगेच त्यांना नवल वाटलं, अरे आतापर्यंत एकाही धर्मसंस्थापकांनी असं सांगितलं नाही की मानवी दुःखाचं अस्तित्व मान्य करायला पाहिजे. जीवनामध्ये दुःख आहे हे कोणत्याही धर्माने आम्हाला सांगितलं नाही. जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्मसंस्थापकाने अशी शिकवण दिली नाही की हा दुःख आपल्याला नष्ट करता येते, नव्हे तो आपला उद्देशच आहे, असंही कोणी सांगितलं नाही. जगाच्या इतिहासात याप्रमाणे कोणीही कधीही
मुक्तीचा असा मार्ग सांगितला नाही जो मूलतः सरळ आणि साधा आहे, अप्रार्थिक आणि अतिमानुष्य शक्तीपासून एवढा मुक्त आहे. आत्मा, ईश्वर, मरणोत्तर जीवन यावरील श्रद्धेपासून स्वतंत्र आहे. इतकेच नव्हे तर तशा श्रद्धेला विरोध करणारा आहे असा हा मुक्तीचा मार्ग याआधी कधीही कोणीही मांडलेला नाही. या अगोदर काय सांगितलं आहे? ईश्वर आहे, चमत्कार आहेत, असं सगळं सांगितलेलं आहे. परंतु बुद्धाने आत्मा, ईश्वर, मेल्यानंतर तुम्ही स्वर्गात जासान, नरकात जासान या श्रद्धेपासून मुक्त केलेलं आहे. नुसतं मुक्त केलेलं नाही तर मुक्तीचा मार्ग कसा आहे ते सांगण्याचा प्रयत्नही केलेला आहे. जगाच्या इतिहासात यापूर्वी कोणीही अशी धर्माची योजना पुढे मांडली नाही की ज्यामध्ये देवी साक्षात्काराला थारा नाही आणि ज्याच्या आज्ञा या ईश्वराच्या आज्ञा नसून त्या माणसाच्या सामाजिक गरजेच्या चिखच्चे पोटी निर्माण झालेल्या आहेत. यापूर्वी प्रत्येक धर्मसंस्थापकांनी सांगितलं की हे जे काही चालते ते देवामुळे चालते, देवाच्या अस्तित्वामुळे चालते. परंतु बुद्धांनी देव नाकारलेला आहे, आत्मा नाकारलेला आहे, देवी चमत्काराने नाकारलेले आहे. एवढंच नाही तर हे देवाच्या किंवा ईश्वराच्या आज्ञा नसून माणसाच्या त्या त्या सामाजिक परिस्थितीमधून निर्माण झालेल्या त्या गरजा आहेत. जगाच्या इतिहासात यापूर्वी कोणीही कधीही मोक्ष या शब्दाचा असा अर्थ केला नाही की तो स्वप्रयत्नाने व सदाचाराने वागून याच जन्मात आणि याच पृथ्वी तलावर राहून प्राप्त करता येते. बुद्धाच्या पूर्वी मोक्ष पाहिजे असेल तर तुम्ही चांगले कार्य करा, मग तुम्हाला दान दक्षिणा करा, यज्ञ करा, मग तुम्ही मोक्षामधून मुक्त होसान. मेलेल्या माणसाला श्रद्धा घाला, असे वेगवेगळे जे काही चमत्कार होते हे सांगितलं. पण बुद्धांनी याच जन्मामध्ये तुम्ही चांगलं कुशल कार्य केलं तर त्याचं कुशल फळ मिळेल, अकुशल कार्य केलं तर त्याचंही फळ इथंच भेटेल. तुम्ही जे जे कराल ते इथंच मिळणार आहे अशी शिकवणूक इतर कोणत्याही धर्माने दिलेली नव्हती. बुद्धाच्या नव्या सधम्माचे प्रवचन ऐकल्यावर परिवर्जकांनी अशाच प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. प्रत्येकाने आपल्या भावना अशा व्यक्त केल्या, किती छान, किती छान. त्यांना असे वाटले की बुद्धाच्या रूपाने त्यांना असा जीवन सुधारक लाभला आहे ज्यांचा रोम रोम, अणु अणु धर्माच्या भावनेने प्रेरित आहे, ओतप्रत आहे आणि आपल्या काळातील बौद्धिक ज्ञानात सुपरिचित आणि तज्ञ आहे, जो एक नव्या विचाराचा प्रणेता आहे, ज्यात मौलिकता आहे, जे आपले विचार त्या काळाच्या तत्वविरुद्ध प्रवृत्तीची जाणीव असूनही बुद्धी परस्पर मांडण्यात त्यांच्यात धैर्य आहे. ते त्या मुक्तीचा यथेच्छ जीवनात आत्मसाधना आणि आत्मसंयमाद्वारे प्राप्त केले जाऊ शकते. त्या 5 परिवर्जकांना हे जे ज्ञान मिळालेलं आहे ते नवीन वाटलेलं आहे. बरं, नवीन वाटलंच नाही तर रोमारोमामध्ये, अणुअणूमध्ये पूर्ण वेगळ्या अर्थाचा धर्म त्या ठिकाणी आहे. सर्वाच्या जीवनाचा, सुखाचा विचार याच्यामध्ये केलेला आहे. पूर्वपार चाललेलं जे धर्म आहे ते कसं बरोबर नाही हे सांगण्याचं धैर्य बुद्धाच्या धम्मामध्ये आहे, हे त्यांना जाणून आलेलं आहे. म्हणून मुक्तीचा निश्चय याच जीवनात आणि याच जन्मामध्ये आपण करू शकतो आणि तो आपण आत्मसाधना आणि आत्मसंयमाद्वारे आपण प्राप्त करून घेऊ शकतो. हे सगळं त्यांचं धम्मज्ञान ऐकल्यानंतर बुद्धाविषयी त्यांच्या मनात एवढा आदर निर्माण झाला, तो एवढा अमर्याद झाला की ते त्यांना ताबडतोब शरण गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्यांनी विनंती केली. त्यांचं आता हे सगळं सांगितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एकदम परिवर्तन झालं. ते धम्मदेशना ऐकून, ते ज्ञान ऐकून ते पूर्णपणे बदलून गेले आणि ताबडतोब बुद्धाला शरण गेले आणि आम्हाला तुमचे शिष्य करून घ्या अशी त्यांनी विनंती केली. एही भिको हो, हे भिको या. बुद्धाचं त्या काळची धम्मदीक्षा अशी होती,
येही भिक्खो या असं संबोधन केलं की ती दीक्षा झालेली होती. भगवान बुद्धांनी त्यांना आपल्या धम्मात प्रविष्ट करून घेतले आणि अशा रीतीने बुद्धाचे ते पहिले 5 शिष्य झालेले आहेत. याला पंचवर्गीय भिक्खू म्हणून सुद्धा असं म्हणतात. या ठिकाणी भाग 2 संपलेला आहे. भाग 3 आता याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांना दिलेली जी धम्मदीक्षा आहे ती आपल्याला उद्या बघायची आहे. तर या ठिकाणी बुद्धाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. तो पंचवर्गीय पंचभिक्खूंना त्यांनी ज्ञान दिलेलं आहे. प्रज्ञा, शील, करुणा यांची ज्ञान त्यांनी ठिकाणी दिलेले आहे. 10 पारिमिता सांगितलेल्या आहे. अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे. पंचशील त्रिशल सांगितलेला आहे. आणि हा अभ्यास केल्यानंतर आता बुद्ध धम्माची वाढ कशी होईल, धम्माचं संवर्धन कसं होईल, या 5 शिष्याला घेऊन ते पुढे वाटचाल करत आहेत. बाकी भाग आपण पुढे बघू. हे व्हिडिओ बघणाऱ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही पुन्हा चांगल्या तऱ्हेनं व्यक्त होत आहात. 200-250 लोक एका दिवसामध्ये बघत आहात, त्याबद्दल मी तुमचे ऋण व्यक्त करतो. परंतु या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, हीच विनंती. तुमचं हे प्रेरणा मला अजून ऊर्जा देणारी ठरेल. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय भारत.